किडंगीपार दारूमुक्ती आंदोलनातील 22 जणांना अटक, मध्यवर्ती कारागृहात रवानगी. दारू दुकान बंदच्या मागणीवरून आंदोलन, पोलिसांवरील दगडफेकी प्रकरणी कारवाई. नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील किडंगीपार हे गाव सध्या एका मोठ्या संघर्षाचा केंद्रबिंदू बनले आहे. गावातील दारू दुकान कायमस्वरूपी बंद व्हावे या एकाच मागणीसाठी गावकऱ्यांनी एकत्र येत दारूमुक्ती आंदोलन छेडले होते. मात्र एका सामाजिक मागणीसाठी सुरू झालेल्या या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले आणि त्याचे पर्यावसान आता थेट पोलीस कोठडीत झाले आहे. या आंदोलनातील 22 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांची रवानगी थेट भंडारा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. आंदोलनाची ठिणगी आणि पोलिसांवरील दगडफेक. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू होते, मात्र काही दिवसांपूर्वी या आंदोलनाला गालबोट लागले. आंदोलनकर्त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाशी काही जणांनी गैरवर्तन केले आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यावरून मुख्य आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खरा संघर्ष भडकला तो 6 एप्रिल रोजी. या प्रकरणातील संशयित आंदोलनकर्त्यांना अटक करण्यासाठी जेव्हा पोलिसांचे पथक गावात पोहोचले तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली. संतप्त झालेल्या जमावाने थेट पोलीस पथकावर दगडफेक सुरू केली. या हिंसक संघर्षात 6 पोलीस अधिकारी आणि 35 कर्मचाऱ्यांसह अनेक ग्रामस्थ गंभीर जखमी झाले. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. कायदेशीर बडगा आणि नवीन कायद्यान्वये गुन्हे. या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी हिंसक जमावाविरुद्ध कडक पावले उचलली. महिला व पुरुषांसह अनेक नागरिकांविरुद्ध अपक्र 241/2026 अंतर्गत नव्या भारतीय न्यायसंहिता BNS 2023 मधील विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला करणे कलम 132, धमकावणे दंगा करणे कलम 189, 191, इतर गंभीर कलमे आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले. 22 आंदोलनकर्ते कारागृहात, गावकऱ्यांची नवी मागणी. घटनेचे गांभीर्य आणि तणाव पाहता आंदोलनकर्त्यांनी पूर्वनियोजित रास्ता रोको आणि रेल्वे रोको आंदोलन तुर्तास मागे घेतले होते. मात्र पोलिसांनी दगडफेक प्रकरणाचा तपास सुरूच ठेवला. या तपासा अगोदर मे 13 रोजी गावातील 22 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृह भंडारा येथे करण्यात आली आहे. एकीकडे कायदेशीर कारवाई सुरू असतानाच दुसरीकडे गावात मात्र अस्वस्थता पसरली आहे. दारूबंदीच्या एका चांगल्या उद्देशासाठी हे आंदोलन उभे राहिले होते, त्यामुळे प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाचा वस्तुनिष्ठ व सहानुभूतीपूर्वक आढावा घ्यावा आणि स्थानिक नागरिकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी आर्त मागणी आता किडंगीपारमधील गावकऱ्यांकडून केली जात आहे. दारूमुक्तीची ही लढाई आता न्यायालयीन कोठडीपर्यंत पोहोचली असून पुढे या आंदोलनाला काय वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिनांक 6/4/2026 रोजी ग्राम किडंगीपार येथे दिनांक 5/4/26 रोजी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपी अटक करण्यासाठी पोलीस पथक गेले असता त्या गुन्ह्यातील आरोपी संतोष दोनोडे व इतर व गावकरी 50 ते 60 महिला पुरुष यांनी पोलिसांवर हमला केला. लाठीकाठी आणि दगडविटांनी पोलिसांना मारहाण केली. त्यामध्ये 6 पोलीस अधिकारी आणि 28 पोलीस अंमलदार गंभीर जखमी झाले होते. सदर प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी दिनांक 13/5/2026 रोजी कारवाई करण्यात आली. एकूण 22 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांच्या MCR मंजूर करून आरोपींची भंडारा कारागृहात रवानगी केली आहे.